विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। इंदापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा यासाठी इंदापूर तालुक्यातील मातंग समाज यांच्या वतीने नॅशनल हायवे या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला होता आणि विजयकुमार परीट यांनी मातंग समाजातील स्वातिताई आरडे यांना अर्वाच्य रावेची भाषा त्याचप्रमाणे जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावरती आरोप करण्यात येतो आहे। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। तर आज 14 दिवस झाले आम्ही दिपावली सुद्धा खाल्ली नाही माझ्या मुलाबाळांनी आणि आम्ही पोलीस स्टेशन समोर 10 दिवस आम्ही आंदोलन केलं तिथं चक्री उपोषण आणि तहसील कार्यालयासमोर आज आम्ही 4 दिवस आहे ना आम्ही आमरण उपोषण केलं तरी हा म्हणजे कसल्याच प्रकारची पोलीस स्टेशनने दखल घेतलेली नाही। त्यांनी अट्रॉसिटी गुन्हा गट विकास अधिकारी पंचायत समितीचे याच्यावर कसलाच आहे ना गुन्हा दाखल केलेला नाही। त्यामुळे आज आम्ही मातंग समाज आम्ही आज रस्त्यावर उतरलेला आहोत तरी या व्हिडिओवरती अट्रॉसिटी गुन्हा दाखल झालाच पाहिजे ही आमची मातंग एकता ही आज माझी मागणी आहे आणि एवढं बोलून थांबते। आपण पाहू शकता या ठिकाणी इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमारजी परीट यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल व्हावा याकरिता स्वातिताई आरडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेला आहे। पोलीस प्रशासन या ठिकाणी उपलब्ध आहे। आपण सर्व या ठिकाणी रस्ता जो आहे तो जाम झालेला आपण या ठिकाणी पाहू शकताय। विजयकुमार परीटांचं करायचं काय? विजयकुमार परीटांचं करायचं काय? विजयकुमार परीटांचं केलं करायचं काय? अट्रॉसिटी गुन्हा दाखल झालाच पाहिजे। प्रथमतः सर्वाला क्रांतिकारी जय लवजी। आज इंदापूर येथे रस्त्यावरती उतरण्याचं कारण माझी महिला भगिनी मातंग समाजाच्या हितासाठी आणि विकासासाठी त्यांचे काही कामं घेऊन पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर तेथील जो भाडखाऊ बसलेला पंचायत समितीचा गट विकास अधिकारी आहे विजयकुमार परीट यांनी माझ्या महिला भगिनीला गलिच्छ भाषेमध्ये बोलून तिचा अपमान करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याच्याबद्दल त्याच्या विजय परीट बद्दल मी जाहीर असा निषेध व्यक्त करते आणि मला प्रशासनाला सांगायचं आहे जर माझी महिला भगिनी माझ्या समाजाच्या हितासाठी जर तिथे जात असेल आणि तिने जर न्याय हक्क मागत असेल तर तिचं चुकताय कुठं? जर तो विकास अधिकारी जर माझ्या महिलेला गलिच्छ भाषेमध्ये बोलत असेल तिला जर मागायची आहेस तुझं इथं काही काम नाही असं म्हणत असेल तर मला त्याला सांगायचं आहे जर नडेल मांग तर तुला फुटेल घाम। म्हणून मला तुला सांगायचं तू मागायला नडू नकोस आणि प्रशासनाला पण मला सांगायचं आहे 15 दिवस माझी महिला भगिनी पोलीस स्टेशन मध्ये चक्कर मारतीये त्याच्यावरती गुन्हा नोंद करून घे म्हणते परंतु त्याला पाठीशी घातलं जात आहे। प्रशासनाला माझी विनंती आहे तुम्ही आजच्या 24 तासामध्ये जर त्याला आज अटक नाही केली तर पुढील मोर्चा हा पोलीस स्टेशन वरती असेल आणि त्या मोर्चाचं उग्र असं स्वरूप तुम्हाला बघायला मिळेल। आधुनिक लहुजी सेनेच्या माध्यमातून स्वातिताई आरडे मी तुमच्या पाठीशी आहे। जर तुम्हाला इथे येणाऱ्या 24 तासामध्ये जर त्याच्यावरती गुन्हा नोंद नाही झाला तर आधुनिक लहुजी सेनेचं उग्र रूप तुम्हाला पाहायला मिळेल। सोमनाथ भाऊ कांबळे साहेबांची स्टाईल तुम्हाला परत एकदा दिसून येईल। या अनुषंगाने एवढंच सांगणार आहे आणि इथेच थांबणाऱ्या सर्वांना क्रांतिकारी जय लहुजी। जय सोमनाथ भाऊ। करण्याचं कारण काय आहे की इथला इंदापूर शहरामधला गट विकास अधिकारी भाडकाऊ नॅशनल हायवे विजय परीट नावाचा ज्या विजय परीटकडे माझी एक माता भगिनी माझ्या समाजाच्या रमाई योजनेच्या घरकुलचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, गटारीचा प्रश्न असेल, संबंधित अधिकाऱ्याला विचारण्यासाठी गेल्याच्या नंतर ना तो मादरचोत माझ्या बहिणीला अर्वाच्य भाषेमध्ये बोलतो आणि तसं बोलल्याच्या नंतर ना माझी माता भगिनी त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडे मदत मागण्यासाठी जाते पण पोलीस प्रशासन पण मदत करत नाही। मला प्रश्न पडलाय की पोलीस प्रशासन त्या भाडकाऊ अधिकाऱ्याला पाठीशी का घालतंय?
कारण पोलीस प्रशासनाला सगळ्या गोष्टी ज्ञात असताना साहेब तुम्ही लोकशाहीमध्ये नांदता, लोकशाहीचा आदर राखणारी ही औलाद आहे आणि अशा लोकशाहीमध्ये नांदत असताना एकाला दुसऱ्याचं आणि दुसऱ्याला तिसऱ्याचं वर्तणूक तुम्ही का देता? तो अधिकारी झाला म्हणून त्याला लोकशाहीमध्ये वाटेल त्या प्रमाणामध्ये वागण्याचा अधिकार आहे का? म्हणून इथल्या पोलीस प्रशासनाला मला सांगायचंय की साहेब आम्ही त्या ठिकाणी आमच्या या माता भगिनीला तुमच्या पोलीस स्टेशनच्या समोर आमरण उपोषण केलं, धरणे आंदोलन दिले, अनेक निवेदन दिले, तहसीलदार साहेबांना दिलं, परंतु याच्यावरती कुठलीही कारवाई केली जात नाही. साहेब आम्ही जेवढं लोकशाहीमध्ये नांदतो कारण आमच्या बापाने आम्हाला लोकशाही शिकवली म्हणून नांदतोय. मग अशी कुत्र्याची जिंदगी जगण्यापेक्षा बेहतर आहे की एक दिवस वाघाची जिंदगी जगून मग आम्ही झेली भोगायला तयार आहोत, कारण या वाघाच्या औलादी आहेत. माझ्या या बहिणी जर इज्जत कुणी रस्त्यावरती मांडत असेल तर त्या भाडखाऊला आम्ही फिरू देणार नाही. म्हणून इथल्या पोलीस प्रशासनाला मला आवर्जून सांगायचं आहे की साहेब आज ह्या आम्हाला कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाला त्रास देण्याचा आमचा मुळात हेतू नाहीये. आज अनेक लोक या ठिकाणी वेठीस धरण्याचा आमचा हेतू नाहीये, परंतु पोलीस प्रशासनाने गुन्हा नोंद करायला अडचण काय आहे? तुमच्या तपासाचा भाग आहे, तुम्ही तपास करा आणि तपास झाल्याच्या नंतर अनुसूचित जाती ऍक्ट खाली जो अट्रॉसिटी ऍक्ट खाली गुन्हा नोंद केला जातो तो गुन्हा नोंद तुम्ही का करत नाही? म्हणून मला खास करून त्या विजय परीटाचं तर सोडा, मला पोलीस प्रशासनाची क्यू यायला लागली. काय तो पोलीस डिपार्टमेंटचा का तो जावाई लागतो का भाडखाऊ विजय परीट की त्याच्यासाठी पोलीस प्रशासन गुन्हा नोंद करून घेत नाहीये? जर येणाऱ्या काळामध्ये इथल्या पोलीस प्रशासनाने संबंधित त्या विजय परीट वरती जर अनुसूचित जाती ऍक्ट नुसार आणि एका मातंग समाजाच्या महिलेला अर्वाच्य भाषेमध्ये बोलून तिला बदनाम केल्याच्या नुसार त्या ठिकाणी त्या महिलेचा विनयभंग झाल्याच्या नुसार जर त्या ठिकाणी गुन्हा नोंद होत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता फक्त लोकशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यासाठी रस्त्यावरती उतरलोय. आम्ही एवढे शंड नाहोत, आमच्या आया बहिणीकडे कुणीतरी बोट करेल, त्या ज्या ठिकाणी बोट करेल त्याचा हात धडा वेगळा करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, परंतु आमच्या सहनशीलतेची वाट आपण बघू नये एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतोय. कारण अनेक ही महिला रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून अनेक गोरगरिबांचे या ठिकाणी कामं केली जातात आणि तो भाडखाऊ अधिकारी या महिलेशी अशी वर्तणूक करतो. म्हणून इथल्या समाज बांधवांना मला सांगायचंय मित्रांनो, अनेक लोक भ्रष्टाचार करतात, अनेक लोक भांडणं करतात, अनेक गुन्हे दाखल होतात, जेलमध्ये जातात, पण त्यांनाही जामीन होतो. आपल्या या बहिणीवरती जर कोण असं करत असेल तर त्या भाडखाऊला रस्त्यावरती फिरू देऊ नका. जेल भोगाची पाळी आली असेल आपण खुशाल भोगूयात. अरे आमच्यावरती अन्याय, ज्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या मांगाने रक्ताचं बलिदान दिलं त्याच्या महिलेवरती अन्याय केला जातो आणि आम्ही या ठिकाणी न्याय मागण्यासाठी येतो तर त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळला जात नाहीये. म्हणून या ठिकाणी गोडबंगा आलाय. इथल्या आरती या ठिकाणी स्वातीताईंना मला सांगायचंय, स्वातीताई विजय परीट जेवढा या ठिकाणी धोकेबाजांनी गद्दारांनी बांडगुळ आहे तेवढ्याच पद्धतीनं इथलं पोलीस प्रशासन देखील त्याला पाठीशी घालण्याचं कटकारस्थान रचत आहे. म्हणून मला इथल्या पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती करायची आहे, साहेब आमचा अंत पाहू नका. ही लोकशाहीनं उतरलेली लोक ही एकतर पोटाने रिकामी आहेत, बुद्धीनं रिकामी आहेत, खिशानं रिकामी आहेत, शिक्षणानं रिकामी आहेत आणि अशी रिकाम टेकडी जर लोक रस्त्यावरती उतरून जर धिंगाणा घालायला लागली तर मात्र या महाराष्ट्राचं एवढं वाटोळं होईल. म्हणून आमची हात जोडून विनंती आहे, साहेब गुन्हा नोंद करून घ्या ना. गुन्हा नोंद करून घेण्यासाठी अडचण काय आहे? जर माझ्या बहिणीचा त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यावरती आक्षेप असेल, तुम्ही संबंधित अधिकाऱ्याचा तपास करा आणि त्या तपासा अंतिम त्या ठिकाणी दूध आणि पाणी सिद्ध होईल ना, पण तुम्ही त्याला पाठीशी घालू नका साहेब. मला तुम्हाला हात जोडून सांगायचं आहे. आणि जर येणाऱ्या काळामध्ये जर संबंधित अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल झाला नाही तर या राज्यामध्ये सकल मातंग समाज आणि आधुनिक लहुजी सेनेच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि या ठिकाणी काही घोषणा देणार आहेत माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे. भाडकाऊ विजय परीटचं करायचं काय? खाली मुंडावर पाय. त्या भाडकाऊ विजय परीटचं करायचं काय? खाली मुंडावर पाय. विजय परीट
परीटवर 18 सीट ऍक्ट नुसार गुन्हा दाखल झालाच पाहिजे. विजय परीटवरती 18 सीटर ऍक्ट नुसार गुन्हा दाखल झालाच पाहिजे. जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध. पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध. पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध. पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध. मी विजय कुमार परेटावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे ते बाबा ना. विजय कुमार परेट ना. आज या ठिकाणी इंदापूर तालुक्यातले पहिल्यांदा मी बोलतो. आजचं जे आंदोलन चालू आहे त्या संदर्भात आपण काय सांगू शकतो? मी बोलणार आहे. तुम्ही बोला. हा, ती फक्त एक करणार. बोल तुम्ही तुम्ही बोला. बोला फक्त अजित. आज रास्ता रोको आंदोलन या अनुषंगाने इंदापूर तालुक्यातले राहुल आरडे यांनी मनोगत व्यक्त करावं अशी मी विनंती करतो. प्रथमतः सर्व महापुरुषांना विनम्र असं अभिवादन करतो. आज या ठिकाणी बरेच दिवस चाललेल्या या आंदोलनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी रस्ता रोको आज मातंग सकल मातंग समाज आणि आधुनिक लवजी सेना या संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष मातंग समाजाच्या रणरागिने व या मातंग समाजाचा या राज्याचा बुलंद आवाज आदरणीय नगीनताई कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय रामभाऊ वाघमारे त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या संयोजकावरती या ठिकाणी हा रस्ता रोको चालू आहे. अशा तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या नेत्या मातंग समाजाची रणरागिणी सन्माननीय स्वातीताई आरडे तसेच इंदापूर तालुक्याचा बुलंद आवाज म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो असे सन्माननीय संतोषभाऊ आरडे तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व मातंग समाज आणि विविध संघटनेचे आलेले सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी रस्ता रोको करण्याची वेळ आपल्यावर का आली? आज आपल्या देशाला 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून आपल्याला अजून रस्त्यावर बसण्याची वेळ का आली? ज्या व्यक्तीला समाजाचं काम करण्यासाठी गोरगरिबाचं काम करण्यासाठी ज्या ठिकाणी नेमलेले आहे असा व्यक्ती म्हणजे विजय कुमार परेट हा व्यक्ती मातंग समाजावर या पंचायत समितीमध्ये आल्यापासून गेल्या 3 वर्षापासून वारंवार अन्याय अत्याचार करत आहे आणि त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्ही रस्ता रोको करीत आहोत. म्हणून प्रथमतः या ठिकाणी सर्व संयोजकांनी मातंग समाजाच्या वतीने सर्वांच्या वतीने प्रथमतः या ठिकाणी विजय कुमार यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो. त्यांचा निषेध व्यक्त करावं तेवढं थोडं आहे कारण आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे. आपण राज्यामध्ये बघत आहे एखाद्या पक्षाच्या महिलेला जर एखादा अपशब्द वापरला तर राज्यामध्ये आंदोलन केले जातात, जाळपोळ केली जाते, गाड्या पेटवल्या जातात. पण आज हा समाज ह्या स्वातंत्र्यासाठी या भारत मातेसाठी ज्यांनी आपलं बलिदान केलं या बलिदानासाठी या देश स्वतंत्र करण्यासाठी हजारो क्रांतिकारक निर्माण केले अशी लहुजी वस्तादाची औलाद आहे ज्यांनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा 7 समुद्र पलीकडे नेऊन ठेवला असे अण्णाभाऊ साठेंची औलाद आहे. आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेस या इंग्रजांचं राज्य या भारत देशावरती होते त्यावेळेस इंग्रजांचा खजिना ज्यांनी पळवून आणून गोरगरिबांना वाटला आणि एक स्वातंत्र्याचं काम केलं, स्वातंत्र्य चळवळ खऱ्या अर्थाने निर्माण केले असे फकीरा मांगाची औलाद आहे. आणि असे औलादीला रस्त्यावर ज्यावेळी उतरून त्यावेळी स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान दिलं आणि त्यावेळेस इंग्रजांनी त्या ठिकाणी 3 दिवसाची हाजरी देण्याचं त्या ठिकाणी पाप ह्या मातंग समाजासाठी केलं आणि स्वातंत्र्यासाठी समाज गुन्हेगार झाला. आणि आज या समाजाला ह्या रस्त्यावर उतरण्याची वेळ केवळ या प्रशासनामुळे आलेली आहे. ह्या ठिकाणी मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो
पोलीस प्रशासन कधी आमच्याबरोबर सहकार्य करत आहे, यापुढे पण आम्हाला सहकार्य करेल. आम्ही बी पोलीस प्रशासनाला सहकार्य करतो. पण ज्या काही घटना घडल्या, ही घटना 13/12/2021ला घडली. ही घटना घडल्यानंतर वारंवार ह्या घटनेचा संबंधित PAPI तहसीलदार ह्यांच्यामार्फत आम्ही पाठपुरावा केला. आज या घटनेला 10 महिने उलटून गेले असले तरी आजपर्यंत अजून न्याय मिळालेला नाही. आम्ही सणासुदीचं आज मातंग समाज पोलीस स्टेशन समोर 10 दिवस चक्र उपोषण केलं, तरी त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला नाही. एवढं होऊन सुद्धा पोलीस प्रशासनाला कुणाचा दबाव आहे किंवा पोलीस प्रशासन कुणाच्या दबावामध्ये काम करतंय, अशा परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. असं करून परत तहसील कार्यालय या ठिकाणी सन्माननीय स्वच्छता आरडे यांनी त्या ठिकाणी 4 दिवस आमरण उपोषण केलं. एवढ्या घटना गोष्टी होऊन सुद्धा संबंधित प्रशासन त्या ठिकाणी गुन्हा दाखल करत नाही. ह्याचं नेमकं कारण काय, ह्या गोष्टी आम्हाला खऱ्या अर्थाने समजल्या पाहिजेत. आणि या सर्व गोष्टीसाठी आज आम्ही या ठिकाणी संयोजकाच्या वतीने सर्व आधुनिक लवसेना आज महाराष्ट्रातून या ठिकाणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी रस्ता रोको करत आहे. आज आम्ही समाजाच्या व्यथा घेऊन, समाजाचे प्रश्न घेऊन, समाजाच्या मागण्या घेऊन, समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत असताना संबंधित गट विकास अधिकारी हा महिलांबरोबर असं वर्तन करत आहे. तुम्हाला मागा मारांना काही काम आहे का नाही, तुम्हाला काही मी इथं न्याय मिळू देणार नाही, अशा पद्धतीच्या गोष्टी करत आहे. आणि या सर्व घटना संबंधित इंदापूरचे तहसीलदार श्रीकांतजी पाटील साहेब, सन्मान्य मुजावर साहेब, PI साहेब आणि बरेच आपले AP असे बरीच मंडळ होती, ह्यांच्या समोर सुद्धा संबंधित गट विकास अधिकारी ह्यांनी हा गुन्हा 14/12/2021 रोजी मान्य केला होता. एवढा होऊन सुद्धा परत 6/9/2021 रोजी सन्माननीय नंदा साठे ह्या मातंग समाजाची महिला एकाच घराचं 2 आदेश त्या ठिकाणी संबंधित BDOंनी दिल्यामुळे न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी बसले असताना त्यांच्याबरोबर असं वर्तन केलं. आणि ह्या न्याय हक्कासाठी आम्ही लढत असताना जर तुम्ही आम्हाला चुकीचं म्हणत असेल तर त्या गोष्टी कुठे जर चुकीच्या आहेत त्या, असं आम्हाला म्हणायचं आहे. आम्ही प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत आहे की आम्ही न्याय हक्कासाठी लढणारी माणसं आहे. आम्ही पोलीस प्रशासन असू द्या, कुठलंही प्रशासन असू द्या, त्यांना सहकार्य करणारी माणसं आहोत. कारण आमचं या समाजासाठी बलिदान दिलेलं आहे आणि या समाजासाठी आमचं फार मोठा त्याग आहे. म्हणून आम्ही सर्व गोष्टी या ठिकाणी न्याय हक्कासाठी संविधानाच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही मांडत असताना आमचा त्या ठिकाणी अपमान केला जातो की तुमची लोकच भरपूर नाहीत, तुमची लोक भरपूर नाहीत म्हणून तुम्हाला न्याय मिळत नाही, तुमच्या मागं लोक नाहीत. आज जर आम्ही ह्या गोष्टी जर इथं आज या ठिकाणी इंदापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी मी विनंती करतो, जर गुन्हा नाही दाखल झाला तर या सर्व गोष्टीचं प्रसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटेल आणि होणाऱ्या पूर्ण परिणामास आपलं पोलीस प्रशासन त्या ठिकाणी सन्मान्य तहसीलदार साहेब हे त्या ठिकाणी जबाबदार असतील. तहसीलदार साहेबांना आम्ही विनंती केली होती, काल आम्ही त्यांना भेटलो होतो की आपला प्रतिनिधी या ठिकाणी पाहिजे, आम्ही उद्या या ठिकाणी रस्ता रोको करणार आहे, आपला प्रतिनिधी या ठिकाणी पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना जर प्रशासन जाणून बुजून आमच्या मागण्याकडे आणि आमच्या वासा अन्याय करत असेल तर ही गोष्ट कुठेतरी चुकीची आहे. ह्या गोष्टी खऱ्या अर्थाने व्यवस्थित झाल्या पाहिजेत. समाज हा आमचा प्रामाणिक समाज आहे, न्याय हक्कासाठी लढणारा समाज आहे. कुठं आमचा समाज कुणावर काय अन्याय करत नाही, जाणून बुजून कुठल्या गोष्टी करत नाही. आणि जाणून बुजून जर आमच्या अन्याय अत्याचार होत असेल तर हे गोष्टी बरोबर नाहीत. ह्याचा पडसाद अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उमटतील. आणि यानंतर मी अजून एकदा विजयकुमार परीट यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. यानंतर आधुनिक लवसेनेचे पुणे जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष तालुक्यामध्ये रस्ता रोकोचं नियोजन सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. आत्ताच या घटनेची पार्श्वभूमी RD भाऊनी सांगितली. मला एवढंच म्हणायचं आहे, देश स्वतंत्र होऊन कित्येक वर्ष लोटली. या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये पुढाऱ्यांनी, पुढाऱ्याच्या घरच्यांनी, आमदारांना, खासदारांना कुणी बोललं, महिला वर्गांना कुणी बोललं की महाराष्ट्र पेटून उठतो, जाळपोळ पेटून उठतो. परंतु मातंग समाजाची एक महिला मातंग समाजाच्या प्रश्नासाठी, ज्या ठिकाणी मातंग समाजाचा प्रश्न सुटेल त्या दालनामध्ये गेली असता आमच्या स्वातीताई आरडे यांना गलिच्छ अशा शब्दात वागणूक देऊन, चुकीची वर्तणूक देऊन, जातीवाचक शिवीगाळ केलेली असून गट विकास अधिकारी विजयकुमार परीट या हरामखोराचा प्रथमतः आधुनिक
किलोचं जनावर कापून खाणारी अवलाद आहे. तुला ही असं कापून खाणारी अवलाद आमची, तुला मागाचा हिसका बघायचा असेल तर तेही दाखवू. परंतु मला या पोलीस प्रशासनाला एक विनंती करायची आहे. तुम्ही एक समाजासाठी, प्रत्येक घटकासाठी तुम्ही वर्दी घालता आणि ती वर्दीचे न्याय देण्यासाठी, समाजाला न्याय देण्यासाठी तुम्ही रस्त्यावर थांबता. मला पोलीस प्रशासनाला सांगायचं आहे, मध्यंतरी एक घटना घडली, त्यांचं नाव मी मुद्दाम घेणार नाही, परंतु ते एका महिलेला कोणतर पुढारी बोलला आणि महाराष्ट्रामध्ये जाळपोळ चालू झाली. राजकीय महिलेला बोलल्यामुळे राजकीय माणसाच्या विरोधात जाळपोळ तयार झाली. रस्त्यावरती सगळे पक्ष उतरले, पक्षाचे कार्यकर्ते उतरले, परंतु मातंग समाजाची एक महिला, ज्या महिलेनी आपल्या समाजाच्या काही गोष्टी, आपल्या समाजाची काही कामं घेऊन गट विकास अधिकाऱ्याकडे गेले असता त्या गट विकास अधिकाऱ्यांनी चुकीची वर्तणूक केली आणि चुकीचा अपशब्द बोलून त्यांना अपमानित केलं. मला या पोलीस प्रशासनाला विनंती करायची आहे, साहेब आम्ही तुमचा आदर राखतो. ज्या बाबासाहेबांनी आम्हाला घटना लिहून दिली त्या घटनेच्या विरोधात आम्ही नाही, त्या घटनेचा मान राखून आम्ही संयमाने या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत. आमचं कारण तुमच्या जवळ आहे. मातंग समाजाच्या महिलेला जातीवाचक बोलल्या असल्यामुळे त्या हरामखोरावरती, त्या पर्यटकावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. जर का ही मागणी पूर्ण झाली नाही, मला पोलीस प्रशासनाला सांगायचं आहे, आज 500च्या संख्येने आम्ही आहोत, उद्या 1,500च्या संख्येने उपस्थित राहू. परवा दिवशी महाराष्ट्र पेटवायचं काम ही मातंग समाजाची संघटना आधुनिक लहूची सेना करेल. याच सर्व जबाबदारी इथलं गृहमंत्री असतील, या गावातले पोलीस प्रशासन असेल, हे जबाबदार असेल. मला एवढंच म्हणायचं आहे, येत्या काळामध्ये काही तुम्ही घाबरू नका. आधुनिक लहूची सेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असणार आहे. ज्या महिलेचा अनादर भडवा जर करत असेल तर त्याला नागडे करायची हिंमत या मागामध्ये आहे. एवढंच तुम्हाला सांगतो. पुन्हा एकदा जाता एवढंच सांगेन, पोलीस प्रशासनाला सांगायचंय काय, ठीक आहे पाटील साहेब, मला तुम्हाला विनंती करायची आहे, 15 दिवस ज्या वेळेस आमरण उपोषण धरलं त्यावेळेस तुमचं प्रशासन काय करत होतं, त्यावेळेस त्या प्रशासनाने त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे होती. याचाच अर्थ तुम्हाला कुणाचा फोन आला असेल का, तुम्हाला कुणाचा दबाव आहे का? तसं जर असेल तर आम्हाला सांगा. आम्हाला लोकशाही पद्धतीने जसं मोर्चे करतो तसं टोकशाही पद्धतीने सुद्धा आम्ही काम करायला घाबरणार नाही. आम्ही घाबरणारी अवलाद नाही. आम्ही लहुजी बाबाच्या तालमीत आणि सोमनाथ भाऊच्या तालमीत शिकलेली अवलाद आहे. अण्णाभाऊ साठेंचे वारस आहोत. फकीर मांगाची अवलाद आहे. फकीर मांगांनी जसा संघर्ष करून समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न केला, लहुजी बाबांनी संघर्ष करून क्रांतिकारी घडवले आणि त्या क्रांतिकारी घडवत असताना देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. असं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आणि आता जर आमच्यावर अन्याय होत असेल आणि तुम्ही जर गप्प बसत असाल तर ही चुकीची बाब आहे. मला तुम्हाला विनंती एकच करायची आहे, जास्त काय बोलणार नाही. बोलणारी बरीचशी मंडळी आहेत. पुन्हा एकदा विजयकुमार परीट यांच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा झालाच पाहिजे, दाखल झालाच पाहिजे, हीच प्रमुख मागणी घेऊन आम्ही वेळोवेळी यांचा पाठपुरावा करणार आहे. आणि पुढच्या याच्या काळामध्ये मोठं असं आंदोलन करणार आहोत. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. क्रांतिकारी जय लहुजी, जय लहुजी, जय आपण या ठिकाणी पाहू शकताय स्वातीताई आरडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं आमरण या ठिकाणी रास्ता रोको चालू आहे. आणि हा रास्ता रोको नेमकं कशा संदर्भात आहे आपण त्यांच्याकडनंच जाणून घेणार आहोत. काही क्षणामध्येच
या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील आपण पाहू शकताय. कॅमेरामन आपण हा सर्व पोलीस बंदोबस्त दाखवा. या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन चांगल्या उत्कृष्ट अशा रीतीनं या ठिकाणी उपलब्ध आहे आणि स्वातीताई आरडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी रास्ता रोको आहे. बंद करा. या की. तिथे गेल्यावर थांबायचं. हे जे रास्ता रोको आज या ठिकाणी झालेलं आहे ते नेमकं कशा संदर्भात आहे ते आपण या ठिकाणी स्वातीताई आरडे यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार ताई, आपलं जे या ठिकाणी रास्ता रोको आहे ते कशा संदर्भात आहे ते सांगायचं. माझं नाव स्वाती राहुल आरडे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा